नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अनिल तासरे यांनी शेअर केलेला हा विचार आजच्या आनंदी कट्ट्यावर. वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावून सांगत असतात. एक काचेचा पेला ते हातात घेतात आणि विचारतात, बाळ, हा नुसता रिकामा काचेचा पेला जर तू बाजारात विकायला गेला तर याची किंमत किती असेल? मुलगा म्हणतो, असेल 15 रुपये. वडील म्हणाले, आता यामध्ये पाणी भरलं तर पाण्यासहित या काचेच्या ग्लासची किंमत किती असेल? म्हणाला, 20 रुपये. बरं, आता या पेल्यात पाण्याऐवजी आपण केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरलं तर? बाबा, याची किंमत तर 100 रुपये होईल. बरं, आता मी यात दुधाऐवजी सोन्याचे काही दागिने भरले तर? बाबा, आता तर याची किंमत लाखोच्या घरात जाईल. आणि आता जर मी यामध्ये काही हिरे भरले तर? आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याही पलीकडे. बघ, नक्की ना? असं म्हणतच हातातला पेला त्या मुलाचे वडील फरशीवर सोडून देतात. काचेचाच पेला तो, फुटून त्याचे तुकडे होतात. मग वडील त्या मुलाला विचारतात, आता याचे किती रुपये होतील? काय बाबा, आता याची किंमत 0 आहे. उलट काचा गोळा करतानाच त्रास होईल तो वेगळा. मग मुलाचे वडील म्हणतात, माणसाचंही असंच आहे बाळा. जितका तू सद्गुणांनी युक्त होत जाशील ना, तसा तसा तू अनमोल बनत जाशील. समाजासाठीही आणि तुझीही योग्य दिशेने उन्नती होत राहील. पण अवमूल्यन व्हायला, मातीमोल ठरायला किंवा अधःपतन व्हायला एक क्षणही पुरेसा असतो. तेव्हा सतत जागरूक राहून, सावध राहून आपल्यातल्या सद्गुणांची जोपासना करणं हे महत्त्वाचं असतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.